प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इन्स्पेक्टर साहेब अर्जुनसोबत बोलत असतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो, त्या सिक्युरिटी गार्डचं काही माहिती मिळाली का? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नाही हो अर्जुन सर, तो सिक्युरिटी गार्ड नाईट ड्युटी करून परत आलाच नाही म्हणे. काय झालं असेल हे काही कळलं नाही अजून, पण आमचा शोध सुरू आहे. अर्जुन म्हणत असतो, साहेब ते लवकर बघा तेवढं, कारण मधुभाऊंच्या पण जीवाला धोका आहे आणि आमच्या घरात कोण चोर शिरला होता हे पण त्याच्यावरून कळेलच, कारण ते दोन्ही माणसं एक असू शकतात. इकडे सायली आणि अर्जुन बोलत असताना सायलीला तो म्हणत असतो, सायली तुला तन्वीबद्दलच्या काही आठवणी आठवत आहेत का गं? सायली म्हणत असते, अहो नाही ना, पूर्णपणे काहीच आठवत नाही अजून. जेव्हा आश्रमामध्ये गेले होते तेव्हा आठवायचं, पण आता नाही आठवते ना, काय करू मी त्याचं मलाच कळत नाही आहे. इकडे अर्जुन तिला समजावत असतो, अगं तू थोडा आठवायचा प्रयत्न कर. आणि तू प्रतिमात्याच्या घरी गेली होतीस तेव्हा तुला तिने काही वस्तू दाखवल्या होत्या, त्यावरून तुला काही आठवायचं का गं? सायली म्हणत असे, हो, तेव्हा मला खूप काही आठवत होतं. आणि प्रतिमात्याने मला एक छोटं टोपी होती जी तन्वीची होती, ती मला दिली होती. तर मी चेहऱ्याला लावली तर अगदी मला असं वाटत होतं ती माझीच आहे. अशा अनेक आठवणी आठवायच्या, पण आता इथे काहीच आठवत नाही आहे. तर हे काय करावं मला कळत नाही आहे. अर्जुन म्हणत असतो, सायली आठवण्याचा प्रयत्न कर. सायली म्हणत असते, हो हो, मी आठवण्याचा प्रयत्न करते हो, पण मला आता पहिल्यासारखं चक्कर वगैरे काहीच येत नाही आणि स्पष्टपणे काही आठवतही नाही. अर्जुन म्हणत असतो, थांब मी तुला हेल्प करतो यामध्ये आणि तुला नक्कीच आठवेन, याचं काहीतरी करूयात. अर्जुन खूप प्रयत्न करतोय सायलीला तन्वी आहे हे आठवण्यासाठी, आणि त्याला असं वाटतं माझ्या बायकोला लवकर आठवलं तर ती तिच्या विश्वात आणि तिचे जे खरे आईबाबा आहेत त्यांना पण लवकरच सांगायला तयार होईल की मी तुमची तन्वी आहे. म्हणून अर्जुन तिला खूप मदत करत असतो. तिला जराही त्रास होईल असं काहीच तो वागत नाही आहे. इकडे अश्विन जेवलेलाच नसतो. त्याला सारखं ते प्रियाचं बोलणं आठवत असतं आणि खूप गिल्टी वाटत असतं आणि तो असा डिप्रेशनमध्ये जाऊ नये म्हणून कल्पना त्याच्यासोबत गप्पा मारायला येते आणि त्याच्यासाठी जेवण पण घेऊन येते. कल्पना पण खूप रडल्यामुळे तिचे पण डोळे खूप पाणावलेले असतात. अश्विनला पाहून तिला अजून रडल्यासारखं आणि रडायलाच येतं डायरेक्ट. नंतर कल्पनाताई म्हणत असतात, अरे बाळा अश्विन, काय झालं? तू असं टेन्शन नको घेऊ ना. हे बघ, अस्मिता पण तुझ्यासारखीच आणि तुझी बहीणच आहे ना. पण अस्मिता स्वतःचं दुःख विसरून हसत पुढे गेली रे, आणि तिला ते जमलं लवकरच सगळं विसरून नव्याने सुरुवात करायला. पण बाळा तुला ते जमत नाहीये, याचंच मला खूप वाईट वाटतंय. पण तू असं एकटा राहू नकोस ना. तुझी हालत बघ बरं कशी झाली आहे. त्या मुलीने तुझं उद्ध्वस्त केलेलं आहे हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि आम्ही तुला मदतच करतोय सगळं काही सुरळीत होण्यासाठी. पण मला तुला असं बघून खूप त्रास होतो रे अश्विन. अश्विन म्हणतो, अगं मम्मा बघ ना, मी कधीच कुणाचं काहीच वाईट केलं नाही, पण माझ्यासोबतच असं का घडलं गं? बघ ना, सायली वहिनी आणि दादा किती प्रेम करतात एकमेकांवर, आणि माझी बायको कशी निघाली गं? कल्पनाताई म्हणत असतात, हो बाळा, मला सगळं कळतंय आणि मला माहीतही आहे, पण तू या सगळ्यांचा त्रास नको बरं करून घेऊ. तू हे सगळं सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न कर. आता आम्हाला पण माहीत झालंय ना, तुझ्या मनात आता कोणतंही टेन्शन ठेवू नकोस. इकडे कल्पनाताई म्हणत असतात, अश्विन हे बघ, काही गोष्टी आयुष्यात अशा घडतात की ज्या विसरणं सोप्या नसतं, पण ते विसरून पुढे जाणं यातच खरं शहाणपण असतं बाळा. नंतर अश्विनला हे पटायला लागतं आणि तो म्हणतो, हो मम्मा, मला पण आता तुमच्यासोबत सगळं मिक्स व्हायचं आहे, हे सगळं विसरून पुढे जायचं आहे. कल्पनाताई म्हणत असतात आणि त्याला जवळ घेतात, त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असतात. तो म्हणत असतो, बघ ना मम्मा, पण मला तुझ्याशी बोलून खूप हलकं वाटतंय गं. आणि ती त्याला जेव घालत असते एक एक चमचा. नंतर तो खात असतो तिच्या हाताने आणि म्हणत असतो, मम्मा तू मला भरवतीये, मला अगदी लहानपणीचीच आठवण झाली गं. मला खूप बरं वाटतंय मम्मा तुला बोलून. आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ झोपतो. नंतर अर्जुन आणि सायली इकडे आठवण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुन तिचं छोट्या तन्वीचं गाठोडं बाहेर काढतो आणि तिचे फोटोज तिला दाखवतो आणि म्हणतो, बघ बरं बायको, हे सगळं बघून तुला काही आठवतं आहे का? हे फोटोज, ती फोटो गालाला लावून आठवायचा प्रयत्न करते.
इकडे अर्जुन मनातच बोलतो की छोट्या तन्वीबद्दलचं जर गाठोडं सायलीने बघितलं तर पहिले सायलीला चक्कर यायची. आता असं काहीच होत नाही आहे. सायलीला थोडं थोडं ओझरतं आठवत असतं. ते किचन, ते लॉकेट बघून अर्जुन तिला दिसतो समोर आणि अर्जुन म्हणत असतो, सायली त्रास होतोय का काही? चक्कर तर नाही येत नाही ना तुला? सायली सायली बोलतच नसते आणि नंतर म्हणते, हो, ही छोटीशी बाहुली बघून मला आठवतंय की ही तुमच्या हातात होती आणि नंतर तुम्ही मला दिली तर मला ह्या वस्तू माझ्याच वाटत आहेत, पण असं स्पष्टपणे नाही हो आठवत. अर्जुन म्हणत असतो, आठवेल आठवेल बायको, थोडा डोक्याला ताण दे. आता तर तुला चक्कर पण येत नाही आहे, त्यामुळे आता तुला आठवायलाच हवं. सायली म्हणत असते, हो अहो, पण बघा ना, हे किती कठीण आहे ना. मला पहिले सगळं आठवायचं हो, आता मला खूप कठीण जातं हे सगळं आठवणं. काय करू मी? पण या सगळ्या वस्तू मला सायलीपासून तन्वीपर्यंत जायचा मार्ग नाही सुचवते. इकडे राकेश आणि नागराज बोलत असताना राकेश म्हणतो, पप्पा आम्ही सायलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नागराज त्याच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो, ए मूर्खा, तू अजूनही मूर्खच आहे का रे? देव जेव्हा अक्कल वाटत होता तू तेव्हा चाळणी घेऊन गेला होतास का? आणि हे बघ, तुला मी सायलीला जीव घ्यायचा प्रयत्न नाही करायला सांगितला, तुला फक्त त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना त्रास द्यायचा सांगितला. अरे अर्जुन पहिलेच मला धमकी देऊन गेलेला आहे आणि तू तिला जीवाने मारलं असतं तर माझ्या सोबतीला तुला इथे येऊन बसावं लागलं असतं. सायली आणि अर्जुन तुला माहीत नाही कसे आहेत, तर त्यांना जर असं थोडं जरी माहीत झालं तर ते तुझं सत्य समोर यायला वेळ लागणार नाही आणि तुला जेलमध्ये पण टाकतील. त्यामुळे त्यांच्यापासून जपून राहा जरा आणि असे विचित्र कामं करत जाऊ नको. राकेश म्हणत असतो, पप्पा तुम्हीच तर सांगितलं होतं मला की सुभेदारांना त्रास द्यायचा. तो म्हणत असतो, अरे त्रास द्यायचा म्हणजे कुणाचा जीव नाही घ्यायचा. तू मूर्ख आहे अजूनही लहानपणीसारखा. नंतर तो म्हणत असतो, मला असं वाटलं की सुभेदार त्यामध्ये गुंतून जातील. इकडे अर्जुन आणि सायली ते आठवण्याचाच प्रयत्न करत असतात. अर्जुन म्हणतो, अगं बायको, काहीच आठवत नाही का? ते म्हणते, नाही ना हो, मी बघा ना, माझी एवढी कमनशिबी मुलगी कुणीच नसेल. मला सगळं काही वस्तू सगळं काही असूनसुद्धा मला लहानपणीचे माझे क्षण आठवत नाही आहे आणि माझ्या आईबाबा समोर असताना मी त्यांना आईबाबासुद्धा म्हणू शकत नाही आहे. बघा ना, किती दुर्दैव आहे माझं. अर्जुनला हे ऐकून खूप वाईट वाटतं आणि ती आरशासमोर उभी असते तेव्हा अर्जुनच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि अर्जुन म्हणतो, बायको तू काळजी करू नकोस, आपण काहीतरी करूयात. आणि तो आरशासमोर जातो आणि तो म्हणतो, तू तिकडे चेहरा करून उभी राहा आणि मी तुझ्या मागे उभी राहतो. बघ आता मी तुला सांगतो, ही ही तन्वी पण आहे आणि हा चेहरा सायलीचा पण आहे. बघ किती पारदर्शी आहे तन्वी, लहानपणी पण ती अशीच होती. आणि हा तिच्या मागे उभे असलेला अर्जुन, आणि हे दोघं खूप छान फ्रेंड होते असं तो तिला सांगत असतो. आणि म्हणतो, पहिले सुभेदारांच्या तोंडात फक्त तन्वी हेच नाव होतं, पण आता त्यांची लाडकी सायली पण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही कॅरेक्टर खूप छान पद्धतीने प्ले होतं आहे आणि ती एकच व्यक्ती आहे हे फक्त घरच्यांना माहीत नाही आहे. ते घरच्यांना एकदा पटलं ना तर मग बघ, तू आपोआपच सगळे तुला तन्वी म्हणायला लागतील. आणि तो म्हणत असतो, हे सगळं बघून मला पण खूप आनंद होतो. सायली आता मागे वळून बघते आणि त्याला मिठी मारते, म्हणते की तुम्हाला काही पण आयडिया सुचतात आ? अर्जुन म्हणत असतो, अगं हे मला नाही सुचलं, माझ्या बायकोला सुचलं होतं. माझ्या बायकोला अशा नवनवीन आयडिया सुचत असतात. नंतर इकडे ती करोडोची प्रॉपर्टी करून देणारी मुलगी महिपतकडे आलेली असते आणि ती आश्रमाबद्दल एक प्लॅन घेऊन आलेली असते. ती म्हणत असते, हे बघा बाबा, इथे तुमचा हॉल असेल आणि बाहेर भक्तांसाठी गार्डन असेल आणि त्या रूममध्ये तुम्ही भक्तांना काही पण उपदेश करू शकता. त्यामुळे हा प्लॅन मला तर आवडला. तो महिपत म्हणत असतो, हो ताई, तुम्ही जे हे आणलंय ना ते खूप छान आहे, मला पण आवडलं, पण आपण अन्नदानासाठी एक रूम बनवूया. तेव्हा त्या मुलीला पण ते पटतं आणि ती म्हणते, हो खरंच अन्नदानासाठी एक रूम बनवूया, आपण थोडा प्लॅन मोठा करूया. नंतर सचिनला हे बघून खूप छान वाटत असतं. सचिन म्हणतो, अरे वा, मी याच्याकडे जर बिझनेस म्हणून बघितलं तर मी खूप मालामाल होईल आणि या पैशांचा चांगल्या पद्धतीने उपयोग करेल. इथे मला राहून आणि शांत राहून हे सगळं करायला
खूपच भारी वाटेल आणि मदत पण होईल. तेव्हा ती मुलगी म्हणत असते, महिपत बाबा, तुम्ही बहुगुणी बाबाचा उपदेश घेतल्यापासून माझी खूप भरभराट झाली. महिपत सचिनकडे बघतो आणि म्हणतो, बोल हिच्यासोबत. सचिन म्हणत असतो, काय हो, तुम्ही हा प्लॅन आणला तो मला काही जास्त आवडला नाही आहे, पण तुमचा आहे ना, त्यामुळे मी आवडून घेतला आहे आणि मला पण तुमची हेल्प करायला खूप आवडेल. काही मदत लागली ना तर मला नक्कीच सांगा. आणि आश्रमाचं काम करत असताना बाकी पूर्ण रक्कम तुम्ही माझ्याकडे दिली तर मी आश्रमाचं पूर्ण काम स्वतः बघेल. ती मुलगी म्हणत असते, हो चालेल, माझा तुमच्यावर विश्वास आहे. हे सगळं ऐकून सचिनला खूप भारी वाटतं आणि सचिन म्हणतो, बरं झालं ही मुलगी तयार तरी झाली, कारण ही जर तयार झाली नसती तर मला त्या पैशाचा व्यवस्थित उपयोग करताच आला नसता. पण आता मी चांगल्या पद्धतीने उपयोग करेल आणि लवकरच मालामाल होईल. इकडे अर्जुन परत सायलीला आठवण्यासाठी खूप मदत करत असतो. सायली तिथे बसलेली असते आणि अर्जुनला लहानपणीचं सगळ्या गोष्टी आठवतात. त्यामुळे तो म्हणत असतो, हे बघ, ही आईस्क्रीम आहे आणि ही आईस्क्रीम खायची आता. सायली म्हणत असते, काय करायची? तो म्हणत असतो, अगं ही आईस्क्रीम खायची आहे. बघ, छोटे तन्वी आणि अर्जुन असंच करायचे आणि हे बघ, हे करताना तुला काही आठवतंय का? ते मला लगेच सांग. तर अर्जुन म्हणत असतो, हे बघ, ही आईस्क्रीम मी आणली, आता ही खाऊन घे बरं. नंतर सायली म्हणत असते, हे अर्जुन, ही आईस्क्रीम आपल्याला डब्यामध्येच खायची का? अर्जुन म्हणत असतो, नाही, एक बाऊल आणतो मी, त्यामध्ये काढून खाऊ. सायली म्हणत असते, नको ना अर्जुन, आपण यामध्येच खाऊया आणि दोघं मिळून खाऊया. अर्जुन म्हणत असतो, नाही ग सायली, नाही ग तन्वी. तन्वी म्हणत असते, नाही अर्जुन, हे असंच करायला हवं. आणि त्याला पण असं वाटतंय की सायलीला आता आठवतंय आणि सायलीला खरंच छोटी तन्वी आणि अर्जुन समोर दिसत असतात. हे सगळं तिला आता उद्याच्या भागामध्ये क्लिअर दिसायला लागेल आणि तिच्या चेहऱ्यावरचे हे हावभाव बघून अर्जुन पण खूप आनंद होतो आणि त्याला असं वाटतं, आता माझ्या बायकोला हळूहळू आठवायला लागलंय. तिला छोटी तन्वी आणि अर्जुन दिसत असतात. ते एकमेकांसोबत आईस्क्रीम खात आहेत आणि गप्पा मारत आहेत. लगेच अर्जुन खूप खुश होतो तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून आणि म्हणतो, बायको, आठवलं ना तुला, आठवलं ना? सायली म्हणत असते, हो, मला छोटे तन्वी आणि अर्जुन दिसत आहेत आणि ते फक्त असे स्पष्ट नाही दिसत आहे. अर्जुन म्हणतो, बायको, थोडा त्रास दे डोक्याला, लवकरच तुला आठवायला लागेल आणि हे सगळं आठवलं ना मग आपण घरच्यांना सांगूया, तूच खरी तन्वी आहे.